मोबाईल बँकिंग ओपन करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये IPPB असं टाईप करा आणि सर्च करा। सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीने IPPB मोबाईल बँकिंग ॲप तुमच्या समोर आलेला असेल। हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर या ॲपला ओपन करा। मित्रांनो ॲप ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काही परमिशन मागितले जातील, त्या परमिशन देऊन टाका। त्यानंतर मित्रांनो तुमच्या लोकेशनसाठी परमिशन मागितली जाईल, संपूर्ण परमिशन अलाउ करून द्या। मित्रांनो परमिशन अलाउ केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। मित्रांनो या इंटरफेसमध्ये तुम्ही पाहू शकता लॉग इन नाव या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन नाव बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होऊन येईल। मित्रांनो या पेजमध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा अकाउंट नंबर टाकायचा आहे, कस्टमर ID टाकायचा आहे, तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मित्रांनो तुम्हाला पोस्ट ऑफिसचं अकाउंट ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं एक स्मार्ट कार्ड दिलेलं असेल आणि त्या स्मार्ट कार्डावरती तुमचा अकाउंट नंबर आणि खाली CIF नंबर म्हणजेच तुमचा कस्टमर ID दिलेला असतो। मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुमचा अकाउंट नंबर टाकून घ्या। मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा अकाउंट नंबर टाकून घेतल्याच्या नंतर तुमचा 10 अंकी कस्टमर ID टाकून घ्या। मित्रांनो कस्टमर ID टाकल्याच्या नंतर तुमच्या आधार कार्डवरती जशी आहे सेम तीच तुमची जन्मतारीख या ठिकाणी निवडून घ्या। मित्रांनो जन्मतारीख टाकून झाल्याच्या नंतर तुमचा अकाउंट सोबत रजिस्टर असलेला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सेट एमपिन हे ऑप्शन दिसून येईल। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा एमपिन म्हणजेच तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 4 अंकी पासवर्ड तयार करून घ्या। मित्रांनो एकदा पिन टाकल्याच्या नंतर तुम्हाला रीएंटर पिन करायचा आहे, तोच पिन तुम्हाला खाली एकदा टाकायचा आहे। मित्रांनो 2 वेळेस पिन टाकून झाल्याच्या नंतर सेट एमपिन या बटनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता 4 क्वेश्चन आलेले आहेत, त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला खाली लिहायचं आहे। भविष्यात जर तुमच्या अकाउंट सोबत काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला याच क्वेश्चनची मदत होऊ शकते। तर मित्रांनो जे क्वेश्चन आहेत त्याचं आन्सर खाली द्या किंवा क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्ही बदल करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही वेगळे क्वेश्चन सुद्धा निवडू शकता। मित्रांनो क्वेश्चनचे आन्सर तुम्ही लिहिल्याच्या नंतर सबमिट बटनवरती क्लिक करा। सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला काही परमिशन मागितल्या जातील त्या अलाउ करा। परमिशन अलाउ केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP आपोआप व्हेरीफाय केला जाईल। मित्रांनो तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं ऑप्शन येईल। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तयार केलेला एमपिन तुम्हाला टाकायचा आहे। एमपिन टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अकाउंटवरती लॉग इन झालेले असाल। मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमचं नाव दाखवलेलं असेल आणि खाली तुमचं बॅलन्स दाखवलेलं असेल। मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या अकाउंटची मिनी स्टेटमेंट घ्यायची असेल तर या ठिकाणी मिनी स्टेटमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे, या ठिकाणी क्लिक करून तुमच्या अकाउंटची मिनी स्टेटमेंट तुम्ही घेऊ शकता। आता मित्रांनो UPIचा वापर करण्यासाठी डेबिट कार्ड कशा पद्धतीने काढायचं याच्या संदर्भातली माहिती सर्वात पहिल्यांदा पहा। मित्रांनो या पेजवरती स्क्रोल केल्याच्या नंतर खाली पाहू शकता रुपे डेबिट कार्ड हे ऑप्शन तुमच्या समोर येईल। मित्रांनो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर तुमचं डेबिट कार्ड दाखवलं जाईल। मित्रांनो फोन पे, गुगल पे इतर UPI वापरण्यासाठी डेबिट कार्डचा नंबर आवश्यक असतो आणि या ATM कार्डवरती काही नंबर लपवलेले आहेत, ते नंबर तुमच्या समोर शो करण्यासाठी व्ह्यू कार्ड डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा एमपिन टाकायचा आहे आणि कन्फर्म बटनवरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या डेबिट कार्डची संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर दाखवलेले असतील। आता मित्रांनो या ठिकाणी तुमच्या डेबिट कार्डची लिमिट सुद्धा तुम्ही मॅनेज करू शकता आणि तुमच्या ATM कार्डची डेबिट कार्डची माहिती लीक झाल्याच्या नंतर तुम्ही ते ATM कार्ड डेबिट कार्ड ब्लॉक सुद्धा करू शकता। या ठिकाणी पहा ब्लॉक व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे ऑप्शन दिलेलं आहे, या ठिकाणाहून तुम्ही तुमचं ATM कार्ड